नमस्कार. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, काव्या आपल्या बाळाशी बोलत असते. त्याचवेळी शारदाताई येतात आणि म्हणतात, काय म्हणताय बेबो, काय म्हणताय आमचं हे बेबो बाळ. तर त्यावेळी काव्या म्हणते, भूक लागली आहे, छोटीशी भूक लागली आहे. शारदाताई म्हणतात, छोटीशी भूक, मग आजीच्या हातच्या चकल्या चालतील. तर काव्या म्हणते, काय आई चकल्या, असं म्हणत लगेच काव्या डबा उघडून पाहते आणि क्षणाचाही विलंब न करता चकल्या खायला घेते आणि म्हणू लागते, आई खरं सांगू का तुला, मला तुझ्या हातच्या चकल्या आणि ती कडक मेथी पुरी खायचीच होती. केव्हापासून खाण्याची इच्छा झाली होती. खरंच खूप छान झाली आहे. असं म्हणताच बाळाने सुद्धा लाथ मारत याला होकार दिलेला असतो. तर काव्या म्हणते, आई, असं म्हणत आता शारदाताईंचा हात आपल्या पोटावर ठेवते. आता शारदाताईंना सुद्धा तो स्पर्श जाणवतो. त्या सुद्धा अगदी खूप खुश होतात. तर त्यावेळी काव्या म्हणते, खरंच किती छान असतं ना हे सगळं काही. तर शारदाताई म्हणतात, हो छानच असतं, पण खरं सांगू का, आपण आई होण्यापेक्षा ज्यावेळी आपली मुलगी आई होत असते तो क्षण खरंच खूप आनंदाचा आणि सुखावणारा क्षण असतो. तर त्यावेळी काव्या म्हणते, असं जर असेल तर मोहितेबाई, तुमची तर खूपच मजा आहे. आता तुमची ही लेक आई होणार आहे आणि काही दिवसातच तुमच्या दुसऱ्या लेकीने सुद्धा नंबर लावला आहे, आमच्या ताईसाहेब नंदिनीताई. आता मात्र शारदाताई शांतच होतात. त्या काहीच बोलत नाही. तर काव्या विचारते, आई काय झालंय. शारदाताई म्हणतात, नाही अगं काहीच नाही. तर शारदाताई शांत आहेत आणि काहीतरी घडलंय हे काव्याच्या लक्षात येतं. काव्या म्हणते, नाही आई, तुझा चेहराच सांगतोय की काहीतरी घडलंय. काय झालंय आई, सांग ना. शारदाताई म्हणतात, नाही खरंच काही नाही, तू खा ना, तू चकल्या खा. तर काव्या म्हणते, बरं ठीक आहे, पण नक्की नाही ना. शारदाताई म्हणतात, नाही ग, काहीच झालेलं नाही. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, काव्या आता जीवा आणि नंदिनीच्या रूममध्ये शिरण्याची संधी पाहत असते आणि काव्याकडे इथे वसू आत्या आणि रम्या लक्ष ठेवून असतात. आता आर्याच्या हालचालीवरूनच रम्याच्या लक्षात येतं की ही आर्या काहीतरी करणार आहे. तर त्यावेळी आता रम्या वसू आत्यांना म्हणते, आई, मला खात्री आहे ही आर्या आहे ना, ती काहीतरी आज गेम करणार आहे. तिच्या बॉडी लँग्वेजवरूनच कळतंय की नक्कीच तिच्या डोक्यात काहीतरी प्लॅन शिजतोय. तर वसू आत्या रम्याला म्हणतात, हो एवढं कळतं तुला, मग तुला आता हेही कळलं असेल ना की ती नक्की काय करणार आहे ते. तर रम्या वसू आत्यांना म्हणते, आई, तू उगाच मला चॅलेंज करू नकोस हा. तुला चांगलंच माहीत आहे की मी काही करू शकते. मी जर ठरवलं ना तर सगळं सत्य शोधून काढू शकते आणि सगळ्यांसमोर आणूही शकते. तर वसू आत्यांचा रम्यावर काही विश्वास नसतो आणि म्हणूनच त्या सहजच बोलतात की हो, तू सगळं शोधून काढणार आहेस. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, आर्या सतत जीवानंदिनीच्या रूमकडे पाहत असते. तर रम्या वसू आत्यांना म्हणते, ते बघ, तिचा लक्ष कुठे आहे बघितलंयस का. आत्ता तिच्या बॉडी लँग्वेजवरून मी तुला सांगू शकते की तिला जे काही करायचं आहे ना ते जीवा नंदिनीच्या रूममध्ये जाऊन करायचं आहे. बघ ना किती अधीर होऊन रूमकडे पाहते. आता वसू आत्यांच्याही ही गोष्ट लक्षात येते. वसू आत्या म्हणतात, हो ना. तर त्यावेळी रम्या वसू आत्यांना म्हणते, आई, आज आपल्याला तिची सावली बनूनच तिच्यावर लक्ष ठेवावं लागेल. ती काय करते, कुठे जाते आणि तिच्या मनात नक्की काय चाललंय याचा शोध घ्यावाच लागेल. तर वसू आत्या रम्याला म्हणतात, हो कळलं, तुला नक्की काय म्हणायचंय हे मला कळलं. ती जिथे जिथे जाईल तिथे आपण तिच्या मागावर राहायचं आहे आणि ती काय करते यावर लक्ष ठेवायचं आहे, हो ना. तर रम्या म्हणते, हो आपल्याला असंच करायचंय, पण आपण हे सगळं काही करत असताना तिला यातलं काहीही कळायला नको. आपण तिच्यावर लक्ष ठेवून आहोत हे तिला कळायला नको. इथे मात्र आर्याचा लक्ष रूमच्याच दिशेला असतो आणि ती संधीची वाट पाहत असते. तर वसू आत्यांना रम्या म्हणते, आई, माझं गट फिलिंग काय सांगते माहिती आहे का, आज आपल्या हाती मोठं खबाट नक्कीच लागणार आहे. तर वसू आत्या म्हणतात, हो का, पण माझं गट फिलिंग काय सांगते माहिती आहे का, या आलेल्या सगळ्या पाहुण्यांचं मला तोंड देखत तरी स्वागत करावंच लागेल. तर रम्या वसू आत्यांवर चिडते आणि म्हणू लागते, आई अगं तुझं काय चाललंय, तुला मी काय सांगितलंय. वसू आत्या म्हणतात, हो माझ्या लक्षात आहे की आर्यावर लक्ष ठेवायचा, पण आता इथून मला निघावं लागेल. आता मी पुढे जाते, तू सुद्धा ये. असं म्हणत वसू आत्या तिथून निघून जातात. इथे रम्या मात्र आर्याच्या हालचालींवर लक्ष ठेवून असते.
तर दुसरीकडे पाहायला मिळतं जीवा आणि नंदिनीला पार्थ ज्या गोष्टीसाठी रूममध्ये घेऊन गेलेला असतो ती ऐकून त्या दोघांनाही धक्काच बसतो. नंदिनी म्हणते काय या गोष्टीसाठी? तर जीवा म्हणतो नाहीतर काय, बघ ना कोणत्या गोष्टीसाठी तो आपल्याला इथे घेऊन आलाय. मला तर वाटलं होतं काहीतरी सिरियस असेल, पण हा म्हणतोय की याला शिट्टी वाजवता येत नाही आणि त्यासाठी तो आम्हाला इथे घेऊन आलायस. तर पार्थ म्हणतो हो, म्हणजे मला शिट्टी वाजवता येत नाही आणि मला शिकायची आहे. तुझ्यासारखा नव्हतं रे मी कॉलेजमध्ये असताना की तर त्यावेळी मी फक्त माझ्या अभ्यासावर फोकस करायचो आणि फक्त अभ्यास करायचो, मी कुठेही लक्ष देत नव्हतो. तर त्यावेळी नंदिनी म्हणते तेच बरोबर होतं, नाहीतर यांच्यासारखं 4 मुलींकडे पाहत बसायचं. तर त्यावेळी जीवा नंदिनीला म्हणतो तू हे सगळं काही मला बोलतेस? नंदिनी म्हणते हो, तुम्ही झोलर आहात झोलर. तर आता जीवा नंदिनीच्या खांद्यावर हात ठेवतो आणि म्हणतो दाखवू का मी झोलर कसा आहे? तर त्यावेळी पार्थ त्यांच्या दोघांच्याही मध्ये येतो आणि म्हणतो माझ्याकडे बघा ना. तर जीवा आणि नंदिनी म्हणतात की आम्ही तुमच्याचकडे बघत आहोत. तर पार्थ म्हणतो हो का, तुम्ही माझ्याकडे बघताय हे मला कळतंय, समजलं मला काय ते, पण प्लीज आता तरी मला शिट्टी शिकवाल का? तर त्यावेळी नंदिनी म्हणते पार्थ तुम्ही कशाला घाबरताय, अजिबात घाबरू नका, यांना तरी कुठे येत होती शिट्टी वाजवायला, मीच शिकवली. तर पार्थ म्हणतो वा, आणि हा तर तोरा मिळवतोय, उगाच मी याचं कौतुक केलं. तर जीवा नंदिनीला म्हणतो हे सगळं काही सांगायची गरज होती का? नंदिनी म्हणते हो, जे खरं आहे ते खरं मी सांगितलं. तर त्यावेळी पार्थ जीवाला म्हणतो हे तुला कसं रे जमलं? तर आता जीवा पार्थला शिट्टी कशी वाजवायची ही शिकवताच शिट्टी मोठ्याने वाजवतो. तर त्यावेळी पार्थ म्हणतो वा रे, खरंच खूप छान वाजवतोयस तू शिट्टी, हे कसं शिकलास तू? तर त्यावेळी घडलेला संपूर्ण प्रसंग जीवा आणि नंदिनीला आठवतो. तर त्यावेळी जीवाला सुद्धा शिट्टी वाजवता येत नसते. जीवाची सुद्धा अगदी पार्थसारखीच कंडिशन असते, शिट्टी नाही तर कुकरच्या शिट्ट्या होत असतात. तर त्यावेळी नंदिनी जीवाला म्हणालेली असते की तुम्ही प्रयत्न करा, तुम्हाला नक्की जमेल. आणि त्यावेळी काही प्रयत्न केल्यानंतर जीवाला अगदी परफेक्ट शिट्टी वाजवायला येते. त्यावेळी जीवा पुन्हा एकदा शिट्टी वाजवून दाखवतो आणि म्हणतो अशी मी शिट्टी वाजवायला शिकलो होतो. तर पार्थ म्हणतो मला सुद्धा वाजवायची आहे. असं म्हणत पार्थ प्रयत्न करतो, पण फक्त हवेच्या शिट्ट्या असतात. तर त्यावेळी जीवा त्याला चिडवत म्हणतो आली, हवा आली, परत एकदा तेच होतं. असं म्हणता म्हणता पार्थचे प्रयत्न तर चालूच असतात. जीवा म्हणतो हळू, सावकाश, हार्टवर प्रेशर येईल, असं म्हणत जीवा पार्थची काळजीही घेत असतो. तर पार्थ म्हणतो नाही, आज काहीही झालं तरी सुद्धा मला शिट्टी वाजवायला आलीच पाहिजे, मला काव्यांना शिट्टी वाजवून दाखवायचीच आहे. आता काही करून शिट्टी वाजवायला शिकायची आणि काव्यासाठी शिट्टी वाजवायची, यासाठी पार्थ तर पेटून उठलेला असतो. त्याने मनाशी पक्क ठरवलेलं असतं काही झालं तरी आज शिट्टी वाजवायला शिकायचीच. तर दुसरीकडे पाहायला मिळतं सर्वच पाहुणे आलेले असतात. आता सर्वांच्याच गप्पा रंगलेल्या असतात. तर त्यातील एक जण वसू आत्यांना म्हणतात वसूताई, अहो आता काव्याने नंबर लावलाय, नंदिनीने लावला, पण तुमच्या रम्याचा कधी? रम्या कधी पेढे देणार आहे? रम्याची गुड न्यूज कधी ऐकायला येणार? आणि तुम्ही आजी कधी होणार आहात? तर वसू आत्या म्हणतात हो, आता माझी रम्यासुद्धा लवकरच चान्स घेणार आहे, नका काळजी करू. आता रम्याला मात्र ह्या सगळ्या गोष्टीचा खूप राग येत असतो. रम्या मात्र इथे आर्यावर लक्ष ठेवून असते. तर इकडे आता सर्वच जण मानिनीताईंना विचारतात मानिनी, अगं तुझ्या सुना कुठे आहेत? नंदिनी कुठे दिसत नाहीये, काव्या कुठे दिसत नाहीये? तर मानिनीताई म्हणतात नंदिनी स्वयंपाकघरात असेल आणि काव्या तयार होत असेल, येतच असतील. तर दुसरीकडे पाहायला मिळतं विक्रम मिथून काकांना म्हणतात मिथून, हे सगळं असं रिकामी रिकामी वाटतंय ना रे? तर मिथून काका म्हणतात दादा, अरे काळजी करू नको, काही वेळातच अजून बायका येतील आणि हे सगळं काही भरलं जाईल आणि तेव्हा आपल्यालाच बाहेर पाठवलं जाईल, आपल्यालाच जागा नसेल. तर त्यावेळी विक्रम म्हणतात नाही नाही, असं काहीही होणार नाही. खरं तर मोजक्याच बायकांना आमंत्रण दिलं आहे, इथे काही जत्रा वगैरे भरवायची नाहीये, फक्त काव्याचं डोहाळे जेवण आहे आणि तेवढंच आमंत्रण दिलं आहे. परंतु रिकामी का वाटतंय हे मला आत्ता कळालं, पोरं कुठे गेली आहेत? पोरं तर कुठेच दिसत नाहीयेत. असं म्हणत विक्रम आता जीवा आणि पार्थला आवाज देऊ लागतात. इथे पार्थचे प्रयत्न चालूच असतात. तर त्याचवेळी विक्रम आवाज देतात. तर जीवा म्हणतो तू बाबांच्या आवाजात शिट्टी वाजवतोयस का? तर पार्थ म्हणतो काहीतरी काय बोलतोयस? तर त्यावेळी नंदिनी म्हणते काय चाललंय तुम्हा दोघांचं? बाबा खरंच हाका मारतायत. तर आता तिघही खाली येतात. विक्रम म्हणतात काय काय चाललंय, रमत गमत येताय, कुठे आहात तुम्ही? अरे इथे कार्यक्रमाची सुरुवात होईल आणि तुम्ही मात्र कुठे गायब? नंदिनी म्हणते बाबा सॉरी हा. तर त्यावेळी मानिनीताई म्हणतात अहो काय चाललंय पाहुण्यांच्या समोर, आता तरी नका ना बोलू. तर त्यावेळी नंदिनी मानिनीताईंना म्हणते आई खरंच सॉरी या,
मानिनीताई म्हणतात इट्स ओके, पण तुमचं काय चाललंय हो? तर त्यावेळी विक्रम म्हणतात अगं ओरडत नाहीये, धाक बाबाचा दरारा कळायला नको का लोकांना की बाबा अजूनही मुलांना धाकात ठेवतात. आता मात्र सर्वांनाच हसू येतं. तर त्यानंतर मानिनीताई नंदिनीला म्हणतात नंदिनी अगं काव्य तयार झाली आहे का बघ ना. तर नंदिनी म्हणते हो बघतेच. तर त्यावेळी आता सर्वच जण आपापल्या कामांमध्ये व्यस्त असतात. तर पार्थ नंदिनीला म्हणतो सॉरी हा, आज माझ्यामुळे तुम्हाला बाबांचा ओरडा खावा लागला. तर त्यावेळी नंदिनी म्हणते नाही नाही असं काही नाही, इट्स ओके, पण तुम्हाला शिट्टी शिकायची होती, शिट्टी वाजवायची राहूनच गेली ना. तर पार्थ म्हणतो जमेल, मला असं वाटते की जमेल. तर नंदिनी म्हणते तुम्हाला नक्की जमेल, तुमच्या समोर मोटिवेशन आलं ना की मग तुम्हाला नक्कीच जमेल. तर पार्थ म्हणतो आय होप्स यू. आता पार्थला काही करून काव्यासाठी शिट्टी वाजवायचीच असते. तर मानिनीताई नंदिनीला म्हणतात नंदिनी अगं बघ ना काव्य तयार झाली आहे का. तर त्याच वेळी काव्य आवाज देत म्हणते बाळाची आई तयार आहे. तर आता सर्वच जण मागे वळून पाहतात तर काव्य आलेली असते. शारदाताई काव्याला तयार करून घेऊन येतात. आता काव्य येताच सगळ्यांच्याच नजरा काव्याने खिळून धरलेल्या असतात, कारण काव्य इतकी गोड आणि सुंदर दिसत असते. तिचं आई पण तिच्यावर खुलून दिसत असतं आणि काव्याला सगळेच जण कौतुक करत म्हणतात खरंच किती गोड दिसतेस असं म्हणून सगळे एकापेक्षा एक काव्याचं कौतुक करत असतात आणि काव्य ही तितकीच देखणी दिसत असते. तर त्यावेळी आता कौतुक करावं म्हणून पार्थने शिट्टी वाजवण्याचा प्रयत्न केलेला असतो, पण त्या प्रयत्नात पार्थने इतकी छान शिट्टी वाजवलेली असते की आता सगळ्यांच्याच नजरा पार्थने वेधून घेतलेल्या असतात. काव्याला सुद्धा धक्का बसतो, कारण आतापर्यंत पार्थने प्रयत्न केलेले असतात परंतु काव्यासमोर येताच त्याने छान शिट्टी वाजवलेली असते. तर पार्थ काव्याच्या समोर येतो. आता सर्वच जण त्या दोघांकडे पाहत असतात. पार्थ काव्याला विचारतो जमलं ना. तर काव्य म्हणते हो देशमुख, शेवटी तुम्हाला जमलंच. पार्थ म्हणतो मग नाव काय आहे. पार्थ देशमुख. काव्य म्हणते हो खरंच खूप तुम्ही छान शिट्टी वाजवली आहे. असं म्हणताच आता पार्थ पुन्हा एकदा शिट्टी वाजवतो. तर त्यावेळी काव्य म्हणते देशमुख काय चाललंय. पार्थ म्हणतो मग काय, तुम्ही समोर आलात म्हणजे शिट्टी तर वाजणारच. तर काव्याला पाहताच पार्थने इतकी छान शिट्टी वाजवलेली असते आणि नंदिनीचं बोलणं खरं ठरलेलं असतं. नंदिनी म्हणते पार्थ मी तुम्हाला म्हणाले होते ना मोटिव्ह समोर आल्यानंतर आपोआपच शिट्टी वाजणार. तर पार्थ म्हणतो ते तर आहेच, कसं आहे ना काव्या समोर आली की माझी शिट्टी वाजतेच. असं म्हणत पार्थ काव्याला विचारतो अजून वाजवू का. काव्य म्हणते नाही नको. तर विक्रम म्हणतात आता फक्त तुम्ही शिट्ट्याच वाजवत बसणार आहात का. अरे चला डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. असं म्हणत विक्रम सगळ्यांना आता कार्यक्रमाला सुरुवात करायला सांगतात आणि रम्या आणि वसू आत्या यांनाही आवाज देतात. तर इकडे आर्या पाहते तर सर्वच जण कार्यक्रमाच्या ठिकाणी जात असतात. तर आर्या मनाशीच म्हणते हीच ती योग्य वेळ आहे आणि आताच मला माझं काम पूर्ण करावं लागेल. असं म्हणत आर्या आता जीवा नंदिनीच्या रूमच्या दिशेने निघालेली असते. आता आर्या जिना चढून रूमच्या दिशेने जाणार, परंतु त्याच वेळी नंदिनी आवाज देत म्हणते आर्या. आता मात्र आर्या तिथेच थांबते. रम्या तिच्याकडे लक्ष ठेवून असते. तर त्यावेळी नंदिनी तिथे येते आणि आर्याला विचारते आर्या अगं कुठे निघाली आहेस, तुझं काही वरती राहिलंय का, मी आणून देऊ का. तर आर्या म्हणते नाही मला वॉशरूमला जायचं आहे. तर त्यावेळी नंदिनी म्हणते अगं मग या अवस्थेत असे जिने चढून का जातेस, त्यापेक्षा इथेच जा ना खाली, इथे तर खाली काव्याची रूम आहे, तिच्या रूममध्ये जा. तर आर्या म्हणते हो चालेल ना. तर त्यावेळी नंदिनी म्हणते आणि हो सॉरी, खरं तर मगाशी तुझं कौतुक करायचं राहूनच गेलं, खरंच खूप छान दिसतेस. असं म्हणत नंदिनी आर्याचं कौतुक करते आणि तिला काजळाचा टिक्काही लावते आणि तिच्या बाळासाठी सुद्धा लावते आणि म्हणते की हे माझ्या बाळासाठी. नंदिनी म्हणते चल आपण डोहाळे जेवणाला सुरुवात करूयात. तर त्यावेळी आता नंदिनी पुढे येते, परंतु आर्या पुन्हा एकदा नंदिनीची नजर चुकवून रूमच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करत असते आणि मनाशीच म्हणते की आज काही झालं तरी सरोगसीच्या पेपरच्या मध्ये आणि माझ्यामध्ये कोणीही येऊ शकत नाही. आता आर्या पायरी चढणार, परंतु नंदिनी आवाज देत म्हणते आर्या अगं इकडे. असं म्हणत ती आर्याला बोलावून घेते आणि आर्याचा तोही डाव फसलेला असतो. आर्याला शेवटी यावंच लागतं. तरी ते काव्याच्या डोहाळे जेवणाला सुरुवात झालेली असते. आता मुलीचं पहिलं औक्षण आईने करावं आणि म्हणूनच शारदाताई काव्याचं औक्षण करतात आणि आजच्या या डोहाळे जेवणानिमित्त तिला भेटवस्तू म्हणून श्रीकृष्णाची मूर्ती तिच्या हातात ठेवतात. आता ती मूर्ती पाहून काव्य खूप खुश होते. ती आशीर्वाद घेते आणि त्यानंतर ती मूर्ती पार्थच्या हातात देते. घरातील सर्वच जण खूप खुश असतात, आनंदाचं वातावरण असतं.
तर त्यानंतर शारदाताई आता काव्याची ओटी भरतात आणि तिला भरभरून आशीर्वादही देतात. तर त्यानंतर आता मानिनीताई काव्याला हळद कुंकू लावतात, तिचं औक्षण करतात आणि भरभरून आशीर्वादही देतात. आता हा आनंदाचा क्षण पाहून नंदिनीचे डोळे पाणावलेले असतात. काव्यासाठी ती खूप खुश असते. आपल्या बहिणीच्या आयुष्यातील हा आनंदाचा क्षण आणि तिच्या चेहऱ्यावरचा आनंद हेच नंदिनीसाठी खूप असतं. तर नंदिनी शारदाताईंना म्हणते, आई किती छान दिसते ना आपली काव्या. खरंच इतके दिवस मी काव्याकडे पाहते, तिचं तेज दिवसेंदिवस खुलत चाललं आहे. ज्या गोष्टीसाठी मी खोटं बोलते, जी गोष्ट मी काव्यापासून लपून ठेवण्याचा प्रयत्न करते, त्यासाठी आता काही दिवसच उरले आहेत. काही दिवसातच मला आता हे सत्य सगळ्यांना सांगावं लागणार. परंतु तोपर्यंत काव्याची डिलिव्हरी, काव्याची परीक्षा हे सगळं काही नीट पार पडेल असंच दिसतंय. शारदाताई म्हणतात, अगदी खरं आहे. आपल्या बहिणीसाठी खोट्या प्रेग्नेन्सीचं वजन सांभाळणाऱ्या नंदिनीबद्दल शारदाताईंना खूप वाईट वाटत असतं. शारदाताई नंदिनीचं कौतुकही करतात आणि म्हणतात, नंदिनी हे सगळं काही फक्त तूच करू शकतेस ग. तर त्यावेळी नंदिनी शारदाताईंना म्हणते, आई माझ्या या बहिणीसाठी, माझ्या काव्यासाठी मी काहीही करू शकते. डोहाळे जेवणाचा कार्यक्रम खूप छान पद्धतीने सुरू असतो आणि त्याच संधीचा फायदा घेत आता आर्या सगळ्यांची नजर चुकवून पुन्हा एकदा नंदिनीच्या रूमच्या दिशेने निघालेली असते. आणि हे सगळं काही रम्या पाहत असते, कारण रम्याची आर्यावर बारीक नजर असते. पण याबद्दल आर्याला काहीच माहीत नसतं. आता आर्या जीवा नंदिनीच्या रूममध्ये पोहोचलेली असते. तर इकडे वसू आत्या रम्याला म्हणतात, रम्या आता तुला तिच्यावर लक्ष ठेवावं लागेल. जा आपल्या रूममधून तिच्यावर लक्ष ठेव. तिच्या हालचाली, ती नक्की का गेली आहे रूममध्ये, ह्या सगळ्या गोष्टी कळायला हव्यात. रम्या म्हणते, हो पण थोडा वेळ थांब, अशी घाई करून चालणार नाही. असं म्हणत आता रम्या आर्यावर लक्ष ठेवण्यासाठी तिथून निघालेली असते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, आर्या जीवा नंदिनीच्या रूममधील कपाट उघडण्याचा प्रयत्न करत असते. परंतु प्रत्येक कपाटाला लॉक असल्यामुळे आर्याला काही कपाट उघडताही येत नाही. दुसरीकडे पाहायला मिळतं, मानिनीताई आता औक्षण करून झाल्यानंतर काव्याची ओटी भरतात आणि तिला ओटीत एक छान सुंदर साडी आणि सोन्याचा दागिना गिफ्ट देतात. तर काव्य म्हणते, आई हे सगळं काही एवढं? तर मानिनीताई म्हणतात, हो मग आमच्या सोन्याचं कौतुक नको का व्हायला? बघ बघ तुला आवडतंय का? तर आता काव्या पाहते तर इतका सुंदर नेकलेस असतो की काव्याला तो खूप आवडतो. काव्या म्हणते, आई खरंच खूप सुंदर आहे. मानिनीताई म्हणतात, नक्की आवडलाय ना? तर काव्या म्हणते, हो आई मला खरंच खूप आवडला आहे. थँक्यू सो मच आई. तर आता मानिनीताई काव्याला म्हणतात, थँक्यू कशासाठी असं म्हणत तिला भरभरून आशीर्वाद देतात. सर्वच जण डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमामध्ये व्यस्त असतात आणि त्याच वेळी वसू आत्या तिथून सगळ्यांची नजर चुकवत निसटतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, इथे आर्या आता कपाटाच्या किल्ल्या शोधण्याचा प्रयत्न करत असते. प्रत्येक ड्रॉवर, प्रत्येक खण, प्रत्येक जागा ती शोधत असते, पण चाव्या काही तिला सापडत नसतात. रूममधील प्रत्येक खण ती शोधत असते आणि म्हणू लागते, नंदिनी आणि जन्मीचे कुठे ठेवलाय तुम्ही किल्ली? आणि त्याच वेळी आर्याला समोर जीवा आणि नंदिनीचा फोटो दिसतो. आर्या लगेच तो फोटो उचलते आणि पाहते तर त्या फोटोच्या मागे किल्ल्या असतात. आता त्या किल्ल्या पाहून आर्या तर खूप खुश होते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं की जीवाने खूप सारे पदार्थ आता काव्याच्या समोर ठेवलेले असतात. आता एवढे सगळे पदार्थ पाहून काव्या नंदिनीला म्हणते, ताई हे सगळं काही काय आहे? तर नंदिनी काव्याला म्हणते, सांगते सगळं काही सांगते. खरं तर मला आणि जीवांना तुला दागिना गिफ्ट द्यायचाच होता, पण असाच कसा द्यायचा ना, म्हणून एक ट्विस्ट आहे. तर काव्या म्हणते, म्हणजे? तर नंदिनी म्हणते, हे सगळे पदार्थ तुला खायचेच आहेत, परंतु त्या अगोदर यातल्या कुठल्या पदार्थांमध्ये आम्ही आमचं गिफ्ट लपवून ठेवलं आहे हे तुला शोधायचं आहे. तर मानिनीताई म्हणतात, आणि हो तू जर ओळखलं तर तुला हे गिफ्ट मिळणार आहे. आता तुझ्या हातात आहे गिफ्ट कसं शोधायचं. आता काव्य विचार करू लागते. सर्वच जण उत्सुक असतात की काव्याला हे गिफ्ट मिळेल की नाही. तर आता मिथून काका म्हणतात, काव्या थांब, मी तुला सांगतो. मला तरी असं वाटतंय या खिरीतच गिफ्ट असणार आहे, तू खीरच घे, त्या खिरीत नक्की गिफ्ट असणार आहे. असं म्हणत मिथून काका काव्याला मदत करत असतात. तर विक्रम म्हणतात, नाही नाही मिथून, मला नाही वाटत की खिरीत असेल. काव्या मला तरी वाटतंय की पुरणपोळीत नक्की असेल. तुला पुरणपोळी आवडतात ना, मग हे गिफ्ट पुरणपोळीतच असेल. असं म्हणत आता विक्रम यांनी त्यांचं मत मांडलेलं असतं. तर जीवा म्हणतो, मला काय वाटतंय माहिती आहे का, रसगुल्ला आहे ना त्याच्यामध्ये असू शकतं, कारण तो रसगुल्ला खूप मोठा आहे ना, पण कदाचित त्याच्यातच असेल. तर त्यावेळी नंदिनी जीवाला म्हणते, जीवा काय चाललंय तुमचं, कशाला हिंट देताय तुम्ही? आता जीवा सुद्धा काव्याला या सगळ्यामध्ये मदत करत असतो, पण नंदिनी जीवाला थांबवते.
तर पार्थ म्हणतो नाही हा उगाच तुझी दिशाभूल करतोय, यांच्याकडे लक्ष देऊ नकोस. मला तरी असं वाटते की गुलाबजामुन त्याच्यामध्येच तुझं गिफ्ट असणार. तर मानिनीताई म्हणतात तुम्हा सगळ्यांचं काय चाललंय, तुम्ही का आपापली डोकी लावताय, तिला लावू देत ना डोकं आणि शोधू देत गिफ्ट. तुम्ही का तुमची डोकी चालवताय, त्यामुळे प्लीज आता सगळ्यांनी शांत बसायचं आहे, तिला तिचं डोकं वापरू देत, असं म्हणत मानिनीताई सगळ्यांना शांत करतात. तर नंदिनी म्हणते चल चल ओळख पटकन, वेळ नाही आहे जास्त. तर आता काव्य विचार करत असते, ती शांत राहून विचार करते की कशात असू शकतं. तर त्यावेळी जीवा काउंटिंग करायला सुरुवात करतो. तर काव्य पार्थकडे पाहते, पण पार्थ काव्याला म्हणतो तुम्हीच सांगा. तर त्यावेळी काव्य नकळतच श्रीखंड असं बोलते. नंदिनी म्हणते काय, तर काव्य म्हणते श्रीखंड. तर त्यावेळी काव्य नंदिनीला विचारते बरोबर आहे का. तर नंदिनी म्हणते हो अगदी बरोबर आहे, आम्ही तुझ्यासाठी आणलेलं गिफ्ट अंगठी श्रीखंडमध्येच लपवून ठेवली आहे. तर त्यावेळी सगळेच जण काव्याकडे पाहतात आणि विक्रम म्हणतात काव्य अगं तू कसं काय बरोबर ओळखलं. तर काव्य म्हणते बाबा मला माहीत होतं असं काही नाही, परंतु काव्यार्थासाठी श्रीखंड खूप स्पेशल आहे, कारण देशमुखांनी माझ्यासाठी आणलेला पहिला गोड पदार्थ तो म्हणजे श्रीखंड. पहिल्या गुढीपाडव्याला आणलेला पहिला गोड पदार्थ. तर त्यावेळी सगळ्यांच्याच लक्षात येतं. तर त्यावेळी काव्य म्हणते म्हणून मला असं वाटलं की श्रीखंड असावा. तर सर्वच जण टाळ्या वाजवतात आणि काव्याचं कौतुक करतात. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं लाडू की बर्फी हे ओळखायचं असतं आणि त्यावेळी पार्थने जे केळीचं पान बाजूला केलेलं असतं त्या पानाच्या खाली असणारी वाटी ही मोतीचूरणाच्या लाडूचीच असते आणि ते पाहून घरातील सर्वच जण खुश होतात, टाळ्या वाजवतात आणि पार्थ प्रेमानेच काव्याला घासही भरवतो. तर मानिनीताई नंदिनीला म्हणतात नंदिनी अगं आर्या कुठे आहे, ती कुठेच दिसत नाहीये. तर नंदिनी म्हणते की हो मी बघते. तर दुसरीकडे वसू आत्या आर्यावर लक्ष ठेवून असतात. तर त्यावेळी रम्या वसू आत्यांना फोन करते आणि म्हणू लागते आई ती नक्की काय करते यावर लक्ष ठेव. तर त्यावेळी वसू आत्या म्हणतात हो, आणि वसू आत्यांना रम्याने सांगितलेलं असतं की ती जे काही करते त्याचा झूम करून फोटोही काढ. आता वसू आत्या आर्याचा फोटो काढायला घेतात. तर आता आर्या तिचं काम झाल्यावरती फाईल जाग्यावर ठेवते आणि दरवाजा उघडणार, परंतु त्याच वेळी नंदिनी सुद्धा रूमच्या समोर उभी असते. आता नंदिनी आर्याला रंगेहात पकडू शकेल का, आर्याचं सत्य नंदिनीला कळू शकेल का, अशा असंख्य प्रश्नांची उत्तरं आपल्याला लवकरच पाहायला मिळणार आहेत. मित्रांनो, अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.